सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. बाबू आणि गणेश. स्ट्रायकिंग एंडवर बाबू आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवर गणेश आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज युवा 11 संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती झेलची संधी होती. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल पकडण्याची संधी होती, पण इथे मात्र झेल झाला ग्राउंडिंग. इथे मात्र टॅपच्या माध्यमातून घेऊन काढला क्षेत्ररक्षक होते, पण त्यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू जातो सीमा पार. चौकाराने स्वतःचा अकाउंट संघाचं देखील. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 4. इथे मात्र हलक्या हाताने विषयमध्ये घेऊन काढले क्षेत्ररक्षक आहेत. सेकंड अटेम्प्ट मध्ये उचलतात, फेकी करतात. नॉक स्ट्रायकिंग एंडला 1 धाव तोपर्यंत कंप्लीट. धावसंख्या फलकावरती 5. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर राऊंड विकेटने इथे मात्र गणेश विषयमध्ये घेऊन काढला. गॅप आहे, चांगला एफर्ट. बाकिंगसाठी खेळाडू देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी देखील व्यवस्थित येते. धावसंख्या फलकावरती 6. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू झालेत. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 सिंगल. इथे मात्र हलकीशी कडा, झेलची संधी होती. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. इथे मात्र पंचांनी 9 घोषित केला. 9+1 अशी धावसंख्या ऍड केली जाते. धावसंख्या फलकावरती 9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न केला, आपण चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. पंचांचा सिग्नल पुन्हा एकदा 9+4. ओव्हर स्टेपिंगचा नो आहे. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 14. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने मनगडी फटका आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. उचलून फेकी करण्यासाठी उशीर घेतला, लगेच दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा इथे मात्र झाल्यात कंप्लीट. धावसंख्या फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना हनी 11 संघ चांगली सुरुवात. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. इथे मात्र पंचांनी 9 घोषित केला. चांगलं क्षेत्ररक्षण, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी, 1 धाव कंप्लीट, लगेच दुसऱ्या धावेचा कॉल. मग त्यात टोटल 3. 2+9 अशा टोटल 3 धावसंख्या फलकावरती 3 पुढे सरकते, ती म्हणजेच 19. इथे मात्र चेंडू हवेमध्ये घेऊन काढलेत आणि चेंडू सरळ सीमा रेषा ओलांडतोय. किंचितचा आत असता तर चौकार मिळाला असता, किंचितचा बाहेर गेला त्यामुळे फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का लागला. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना दुसऱ्या षटकात हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती 19. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न प्रशांत देतात नवीन फलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा थांबून स्क्वेअर कट करता क्षेत्ररक्षक आहेत, पण त्यांच्या हाताला चेंडू ब्रश होऊन चेंडू जातोय सीमा पार. चौकार. धावसंख्या फलकावरती 23. 23 ही धावसंख्या. 3 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 23. इथे मात्र पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये घेऊन काढल्या क्षेत्ररक्षक आहेत. अंडरम थ्रो. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावरती 1 पुढे सरकते, ती म्हणजे 24. इथे मात्र हलकीशी बाहेरची कडा. यष्टीरक्षकने फॉलो केलं होतं चेंडूला, पण फाईन लेगचा फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक येतो, उचलून फेकी करेल. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. धावसंख्या फलकावरती 25. अजून षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. चेंडू हवेमध्ये घेऊन काढला आणि अजून एक फलंदाज इथे मात्र बाद होतोय. या षटकामध्ये कमबॅक पाहायला मिळतो टीम गोलंदाजी करत असताना युवा 11 संघाचा. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या फलकावरती 25.
पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 16, या षटकात धावा आल्या त्या म्हणजे 9. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुमित येतो. धावसंख्या धावफलकावरती 25. या मॅच मध्ये नक्कीच कुठेतरी अनिकेतची कमी भासत असताना ज्या अनिकेतनी फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिला होता, इथे मात्र चेंडू स्क्वेअर कटचा फटका, लाजवाब क्षेत्ररक्षक फलंदाज होतोय बाद हिट विकेटच्या स्वरूपात. सलामीचा फलंदाज बाबू आता मात्र बाद होतो हिट विकेटच्या स्वरूपात. भरपूर मागे आले, यष्टांचा अंदाज चुकला आणि चेंडू यष्टांवरती बॅट आदळली. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज होतो बाद. धावसंख्या धावफलकावरती 25. तिसरे षटक इथे मात्र हवेमध्ये घेऊन काढले क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न केला पण त्यांच्या हाताच्या खालून चेंडू जातो सीमा पार, चौकार. धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 29 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतच्या बॅटमधून चौकार आलाय, इथे मात्र चेंडू हवेमध्ये घेऊन काढलाय आणि ते मात्र चौकार. मी मगाशीच उल्लेख केला, गणेश नेवारचा फटका किंचितसा बाहेर पडला त्यामुळे फलंदाज बाद. आता मात्र किंचितचा आत त्यामुळे चौकार. धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 33. इथे मात्र चांगला स्ट्रोक, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षकाचा एफर्ट देखील होता पण चेंडू जातो सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्या धावफलकावरती 37. धावसंख्या धावफलकावरती 37. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत अक्षय. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करतायत, गॅप आहे, किंचितशी गॅप भेदून काढली. सुईमधून धागा ज्याप्रमाणे ओवतो त्याप्रमाणे ही गॅप भेदून काढले. चेंडू जातो सीमापार, मिळतात 4 चौकार. 41. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, अजून एक फटका, सलग 5वा चौकार इथे मात्र ठोकलाय खेळाडूने. षटक समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 45 झालं, 46चं टार्गेट आहे. सलग 5 चौकार ठोकले फलंदाज प्रशांतने. 5 चेंडू सामोरे गेले, 20 धावा बनवल्या. अफलातून फटकेबाजी, संघ अडचणीत होता. 5व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन 5 चौकार ठोकतो. धावसंख्या धावफलकावरती 25च्या 46चं टार्गेट आहे. यानंतरची मॅच गावदेवी स्टार विपक्ष श्रीशा 11. दोन्ही संघांचं संघनायक टॉस साठी रिपोर्टिंग करा. गावदेवी स्टार वर्सेस श्रीशा 11. सुमित येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 46 टार्गेट आहे. सलामीची जोडी तन्मय आणि त्याच्या सोबत आहेत हेमंत. तन्मय आणि हेमंत ही जोडी. 46 टार्गेट आहे. 18 चेंडू 46 समीकरण. पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज सुमितचा वापर केला. पहिल्या मॅच मध्ये तन्मयने खूप इम्प्रेस केलं होतं. पेटेंट स्ट्रोक आहे त्याचं स्लॉक स्वीप. आता मात्र या मॅच मध्ये कशा प्रकारचे
खेळ करेल. इथे आता पहिला चेंडू स्लॉक स्वीप करत असताना चेंडू जातो सीमा पार. चौकार, सिग्नेचर स्ट्रोक. पहिल्या चेंडूवरती चौकार. सुमित बॉलिंग ट्रॅकवरती अजून एक स्लॉक स्वीप, सिग्नेचर स्ट्रोक. मी सकाळपासून म्हणतोय की या खेळाडूने इम्प्रेस केलंय. क्षेत्र सातत्याने निवडलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट ह्या मध्येच तो खेळत असताना ग्राफ जर काढला तर रेशिओ कम्प्लिटली 33 या 45% मागच्या बाजूला इथे मात्र फलंदाजी करत असताना दोन चेंडूमध्ये दोन चौकार ठोकलेत. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे हलकीशी अपील देखील केली जाते. बॅटकट, एक धाव इथे मात्र कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 9. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्ट्रायकिंग एंडवर हेमंत. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक बीट दोन पायांच्या मधून येतो दादांच्या. धावसंख्या धावफलकावरती एकनी पुढे सरकते, ती म्हणजेच 10. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10. अराउंड द विकेटने सुमित. इथे मात्र अजून एक नेत्रदीपक उल्लेख केला, उल्लेखनीय कामगिरी करतो. क्षेत्ररक्षक तिथे मात्र ठेवला तरी देखील बेधडक फटकेबाजी. धावसंख्या धावफलकावरती 4 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 14. 5 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 14. पुन्हा एकदा शफल. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. स्ट्रायकर एंडला फेकी देखील व्यवस्थित. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावरती 15. 46 टार्गेट आहे. पहिल्या डावामध्ये देखील पहिल्या फेरीमध्ये ह्या संघाने 44 चेस केलं होतं. आता मात्र करायच्या 46. चं टार्गेट पहिल्या षटकात ठोकला. धावा 15. इथे मात्र अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न केला पण चेंडू जातो सीमारेषा पार गोळीच्या वेगाने. आत्मविश्वास उंचावल्यानंतर पंचांनी इथे मात्र नो घोषित केला. नो +4, टोटल 5. प्रशांत बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत, आता मात्र अडवण्यात यश. प्रणव होते तिथे, खूप चांगला एफर्ट. पहिल्यांदा देखील तोच प्रयत्न होता, तेव्हा मात्र खालून निघून गेला. आता अडवण्यात यश. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. 1 ने धावफलक पुढे सरकतात ते म्हणजेच 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू, धावसंख्या 22. बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलक 23. लक्ष आता मात्र झालंय कंप्लीट. अजूनही अर्धा पल्ला पार करायचा. 3 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 23. इथे मात्र चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत, थ्रो थोडासा वाईडिश येतोय आणि 2 धावा लगेचच कंप्लीट झाले. त्यामुळे 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते धावफलकावरती 25. इथे मात्र अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत, प्रणवचा जणू काही पाठलाग केलाय चेंडूने. धावसंख्या धावफलकावरती 26. सातत्याने चेंडू प्रणवकडे जात असताना इथे मात्र स्लॉक स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता आणि रनआउटची संधी. यस, इट इज आउट. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू रनआउटच्या स्वरूपात धक्का लागतो तो म्हणजे बॅटिंग करत असताना टीम युवा 11 संघाला.
2 षटकांखेरीज धावा झाल्या धावफलकावरती 26. 6 चेंडू 20 धावेंची गरज. 6 चेंडू 20 धावेंची गरज. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूचा आत्मविश्वास उंचावला तन्मय, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द हिरो. पहिल्या मॅच मध्ये देखील अशीच सिच्युएशन होती, ती त्याने केली होती हँडल, त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. आता मात्र 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावेंची गरज. पहिला चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन आता मात्र दिलं. वारंवार तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतात. तन्मय शफल होतात, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, आता मात्र प्रोटेक्शन तिथे दिलं. आपल्यासाठी बॅकवर्ड पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर ओपन ठेवलंय, आमंत्रण करतात. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालाय का, तर अडवण्यात इथे मात्र यश मिळालाय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती प्रणव प्रयत्न करतोय. चेंडू प्रत्येक वेळी त्याच्याकडे, प्रत्येक वेळी स्किट, प्रत्येक वेळी डाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुढे आले आणि चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. भरपूर पुढे आले. मी मगाशीच उल्लेख केला, सातत्याने बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळणं हे गरजेचं नाहीये, चेंडूच्या मेरिट वरती जाऊन खेळणं. धावसंख्या झाली धावफलकावरती 32. जिंकण्यासाठी अजूनही 3 चेंडू आणि 14 धावेंची गरज. इथे मात्र हवेमध्ये खेळून काढला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आता मात्र आपला दर्जा दाखवत असताना वेट अँड वॉच क्रिकेट. चेंडूला पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या धावफलकावरती 36. जिंकण्यासाठी 2 चेंडू 10 धावेंची गरज. इथे मात्र चांगला स्ट्रोक, अजून एक चौकार. धावसंख्या धावफलकावरती 40. 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज. 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज. 5 धावा जरी केल्या तरी इथे मात्र सामना जिंकू शकतो. इथे मात्र टॅपच्या माध्यमातून खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत. मॅच फिनिश आणि विजय प्रस्थापित केला तो म्हणजे